नमस्कार. मी आज तुम्हाला पुरणपोळीची रेसिपी करून दाखवणार आहे. काही सिक्रेट टिप्स पण मी व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत. व्हिडिओ संपूर्ण बघा. मऊ लुसलुशीत पोळी झालेली आहे. मी अर्धा किलो ह्या ग्लासनं 2 ग्लास डाळ 2 तास आधी भिजत ठेवलेली होती. पाण्यामध्ये 3-4 वेळा स्वच्छ धुवून घेतलेली आहे ती. त्यासाठी मी आता 2 ग्लास डाळीसाठी 5 ग्लास त्याच ग्लासनं पाणी घालते कुकरमध्ये. हे तापलेलं पाणी घेतलेलं आहे मी. येळवणी थोडं जास्त पाहिजे होतं म्हणून मी 5 ग्लास पाणी घातलेलं आहे. येळवणी नको असेल तर 4 ग्लास पण बास होतं. त्यामध्ये एक अर्धा टीस्पून मी हळद घालून घेते आणि थोडंसं आता त्यात 1-2 टेबलस्पून तेल पण घालून घेते मी, म्हणजे थोडी डाळ ओतू जात नाही. पाणी उकळलेलं आहे. त्यामध्ये मी पाण्यासकटच डाळ घालून घेणार आहे, कारण मी स्वच्छ धुतलेली डाळ आहे. ही डाळ तुम्हाला थोडीशी जास्त वाटेल, पण मी तुम्हाला प्रमाण अर्ध्या किलोचंच सांगणार आहे. 1 वाटीभर जास्त आहे त्यात डाळ ती. आता ह्या मैद्याच्या चाळणीनं मी हे गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे. त्याच ग्लासनं मी गव्हाचं पीठ 4 कप घेत आहे, 4 ग्लास घेत आहे. मैद्याच्या चाळणीनं चाळून घ्या गव्हाचं पीठ कधी पण, कारण त्यामध्ये कोंडा नको राहायला. हे 4 ग्लास पीठ घेतलेलं आहे मी आणि त्यामध्ये आता मी 1 ग्लास मैदा घालणार आहे. हा पण मी चाळून ठेवलेला आहे मैद्याच्या चाळणीनं. ह्या चाळणीनं चाळून ठेवला आहे. 1च ग्लास मी मैदा घालणार आहे. अगदी पोकळ भरलेला आहे मी, काय जास्त दाबून पण भरलेलं नाही. एक जण जास्त मैदा आणि थोडं गव्हाचं पीठ घालून पण करतात. 1 वाटी गव्हाचं पीठ 2 वाटी मैदा असं पण घालून करतात, पण मी जास्त गव्हाचं पीठ वापरते. त्यात 1 टेबलस्पून मीठ घालून घेतलं मी आणि 1 अर्धा टीस्पून हळद घालून घेतली. थोडं मिक्स करून घेते हातानं. नॉर्मल पाणी घेऊन मी हे मळून ठेवणार आहे. थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं आहे. माझ्या रेसिपी आवडत असल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझी रेसिपी आवडल्यास कमेंट करून सांगा कशी झाली रेसिपी. कुठून बघताय व्हिडिओ ते पण सांगा. रेसिपी बनवायला खूप वेळ लागतो. कमेंटमध्ये सांगत जावा कमेंट करून कशी झाली रेसिपी. हे एका कापडामध्ये बांधून घेतलं मी आणि पाण्यामध्ये भिजत ठेवलं हे पीठ. आता हे पुरण तयार होईपर्यंत ते पीठ भिजत ठेवायचं. हे झालेलं आहे बघा. डाळ दाखवते तुम्हाला किती मऊसूत शिजलेली आहे बघा. अजिबात कुठं कणी राहिलेली नाही. तर काढून घेते मी चाळणीवर. पूर्ण पाणी नितळून घ्यायचं त्याचं, म्हणजे गूळ घालून शिजवताना जास्त पाणी सुटत नाही. तर त्याच ग्लासनं मी 2 ग्लास गूळ घेतलेला आहे. अर्धा किलो डाळीला 450 ग्रॅम गूळ घेतला तरी पण चालतो. हा 450 ग्रॅम झालेला आहे. अर्ध्या किलोला 50 ग्रॅम कमी घेतला तरी पण चालतो. अर्धा किलो डाळीला. माझी डाळ थोडी तुम्हाला जास्त दिसेल, पण मी ते प्रमाण वेगळं वाढवलेलं आहे. ह्यामध्ये सांगितलेलं नाही मी ते प्रमाण, कारण अर्ध्या किलोचंच प्रमाण प्रत्येकाला पाहिजे असतं. त्याच्यामुळे अर्ध्या किलोचंच सांगितलं आहे मी. थोडासा कॅमेरा बाजूला गेलेला आहे माझा, लक्षात आलं नाही. तर हे चांगलं गूळ विरघळेपर्यंत आणि घट्ट होईपर्यंत चांगलं शिजवून घ्यायचं. इतकी मऊ डाळ शिजलेली आहे की तिला वाटायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही. हे तर झालेलं आहे बघा. हे आता मी वाटून घेते. गरम गरमच वाटून घ्यायचं. हे ग्लासच्या साह्यानं वाटून घ्यायचं, म्हणजे हाताला भाजत नाही. पोळी करायच्या अगोदर डाळ 1-2 तास भिजत ठेवा. खूप छान शिजते ती 1-3 शिट्टीतच.
आणि त्याच्यामुळं पोळी मऊसर होते अगदी आणि पुरण छान होतं, कणी राहत नाही पुरणामध्ये. ही एक टीप सांगितली तुम्हाला मी. आणि कणिक मी ज्या पद्धतीनं आता मळून ठेवली या कापडामध्ये बांधून, त्या पद्धतीने तुम्ही कणिक भिजत ठेवून बघा. ही बाकीची तयारी होईपर्यंत 1 तास भिजली तरी पण चालतं, अर्धा 1 तास भिजली तरी पण चालतं. त्याच्यामुळं पोळी खूप छान होते. एकदा करून बघा ही ट्रिक नक्की. मी नेहमी पिठाचा गोळा डायरेक्टच पाण्यात ठेवते, पण ह्या वेळेला मी कापडात बांधून ठेवलं. काही होत नाही त्याला डायरेक्ट ठेवलं तरी. मी ह्याआधी एक व्हिडिओ केलेला आहे पुरणपोळीचा, मी डायरेक्टच पाण्यात ठेवलेला आहे. मी नेहमी असं पाण्यात कणिक भिजतच ठेवूनच पोळी करते. चांगलं मळून घ्यायचं 1-4-5 मिनटं, मऊ करून घ्यायचं चांगलं मळून. मी यामध्ये कणिक मळताना अजिबात तेल वापरलेलं नाही, कारण मला माहिती आहे नंतर तेल घालावं लागतं भरपूर. 4 टेबलस्पून तेल लागलेलं आहे मला इथं मळायला. तेल घालून चांगलं मळून घ्यायचं. बघू शकता तुम्ही, छान झालेला आहे गोळा. ठेवून देते मी. यामध्ये थोडं तेल घालते तळाला. इतक्या मऊ लुसलुशीत पोळ्या होतात आणि फुगतात. ह्या पद्धतीने नक्की करून बघा आणि मला कमेंट करून सांगा. तर मी आमटीसाठी मसाला घेतला आहे. कांदा मोठा 1 भाजून घेतला आहे. खोबरं सुकं अर्धी वाटी भाजून घेतलं आहे. आणि धना जिरा पावडर आणि गरम मसाला 1 टेबलस्पून आणि लसूण 10-12 पाकळ्या आणि आलं 1 इंचभर. हे सगळं मी वाटून घेणार. हे वाटून घेतलं मी. आणि फोडणीसाठी मी कढीपत्ता, लसूण आणि थोडंसं पांढरं तेल घेतलेलं आहे फोडणीसाठी. कटाच्या आमटीला म्हटलं की तेल थोडं जास्त लागतं. 2.5 पळी घातलं आहे मी. एकदम पण जास्त नाही घातलं, कारण मी भरून करणार आहे पातेलं ते. हे बघा, कढीपत्ता घालून घेतला आधी मी. लसूण आणि तीळ घेतलेला आहे. मी भरपूर मसाला ह्या आमटीला नाही घालत, कारण जास्त दाट झाली आमटी ही की चवीला चांगली लागत नाही आणि खायला पण बरी वाटत नाही. मीडियम पाहिजे. आपलं ते पोळीचं निघलेलं असतं हे, ते थोडं दाटच निघतं आहे येळवणी. तर त्यात मी थोडी मोहरी, कढीपत्ता, लसूण आणि हे पांढरे तीळ घालून घेतले. पांढरे तीळ मी फोडणीला घालते नेहमी. चांगलं भाजून घ्यायचं हे थोडंसं तांबूसर. भाजत आलेलं आहे बघा हे. तर त्यामध्ये मी आमच्या घरचं केलेलं लाल तिखट मी 3 टेबलस्पून घातलं. मिडियम तिखट आहे, जास्त एकदम पण तिखट नाही. 2-3 मिरच्या मिक्स करून केलेलं आहे तिखट हे. त्यामध्ये मसाला घालून घेतला मी वाटलेला. मसाला काय जास्त नाही, फक्त कांदा, खोबरं, लसूण, आलं आणि गरम मसाला आणि धना जिरा पावडर एवढाच मसाला घातला आहे. ते अगदी कमी प्रमाणात घातला आहे मी. तर मसाल्याला तेल सुटलेलं आहे चांगलं. आता मी ओतून घेते ह्यामध्ये येळवणी. बघू शकता तुम्ही, खूप छान आमटीला कट आलेला आहे. त्यामध्ये मीठ घातलं 1 टेबलस्पून, चवीनुसार बघून घालू शकता तुम्ही. आणि 1 चिंचची 2 हे टाकली मी. 1 टीस्पून चिंच टाकली आणि कोथिंबीर टाकली आणि उकळून आमटी बाजूला ठेवून घेतली. मी पटपट दाखवत आहे, कारण व्हिडिओ मोठा नको व्हायला, म्हणून थोडं पटपट दाखवते. तर पुरणपोळी एक लाटून दाखवते तुम्हाला. तांदळाचं पीठ घेतलेलं आहे मी लाटायला आणि पळपोटला कापड बांधून ठेवलेलं आहे. हे बघा, मी भरपूर मोठी पुरणपोळी करते. पुरण पण जास्त घालते मी. खूप छान होतात ह्या पोळ्या बघा पुढे. थोडा हातानं आधी थापटून घ्यायचं, म्हणजे सगळीकडे पुरण जातं, संपूर्ण पोळीला पुरण पसरतं
आधी थोडंसं हातानं दोन्ही बाजून थापटून घ्यायचं आणि पोळी लाटत असताना पण 1-2-3दा उलटसुलट करायची पोळी, म्हणजे सगळीकडं पुरण सारखं पसरतं. पातळ लाटून घ्यायची पोळी. अगदी पटकन लाटते ही. बघू शकता मी किती पातळ केलेली आहे. तवा तापत ठेवलेला आहे मी, त्याच्यावर टाकून घेतली मी पोळी. तर ती भाजेपर्यंत मी दुसरी लाटून घेते. अगदी चपातीसारखी पातळ केलेली आहे पोळी मी. पुरण पण जास्त भरलेलं आहे मी. डाळ भिजत घातल्यामुळं आणि पीठ भिजत ठेवल्यामुळं आणि कुकरला डाळ भिजत घालून शिजवल्यामुळं इतक्या छान पोळ्या होतात. खूपच छान, अगदी मऊसूत. दुसऱ्या दिवशीपर्यंत पोळी अगदी मऊसूत राहते. अशा पद्धतीने मी भाजून दाखवते तुम्हाला, लाटत लाटत 1-2 आणि. खूपच छान होतात पोळ्या ह्या. बघा नक्की करून माझ्या पद्धतीने एकदा, आणि कसे झाल्यात त्यानंतर मला सांगा कमेंट करून. खूप अशा फुलतात पण चांगल्या त्या. अजून एक दाखवते तुम्हाला. हे बघा लाटली आहे कशी. लाटतानाचा व्हिडिओ इकडे दिसत नाही कारण वरती गॅसवर ओट्यावर ठेवलेला आहे मी कॅमेरा. लाटताना मला खाली ठेवावा लागतो. डाळ चांगली 2 तास धुवून स्वच्छ भिजत ठेवली की शिजती लगेच ती. 2 किंवा 3 शिट्ट्यातच शिजते ती. आणि त्यात अजिबात कण म्हणून राहत नाही डाळीचा. बघू शकता तुम्ही किती सुंदर झालेल्या आहेत बघा पोळ्या. इतक्या मऊसूत झालेल्या आहेत पोळ्या. दाखवते तुम्हाला बघा किती मऊसूत झाली आहे बघा पोळी. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.